चौकशी झाल्याशिवाय आम्ही घेत नाही बॉडी. आणि आता जे गोंधळ झालं ते नेमकं कशामुळे झालं गोंधळ आता आल्या मध्यम मंडळाचे अध्यक्ष आज जी घटना दयानंद कॉलेजमध्ये झाली तर हे हरामखोर हॉस्टेलवाले या लोकांनी काय झोपा काढल्या का? एखाद्या हॉस्टेलमध्ये मुलगी जर सुसाईड करत असेल तर या दयानंद कॉलेजचे जे संचालक असतील ते हरामखोर काय उपसाला बसलेत का? या कॉलेजवरती जे कर्मचारी होते, ज्या मॉडर्नी किंवा ज्या काही शिक्षकांनी आमच्या मुलीवरती जे आरोप लावले चोरीचे, हा शेतकरी वर्ग आहे. शेतकरी वर्गाची आहे ना मुलं अशी 10 जण रस्त्याने चालले तरी त्यांना खाऊ पिऊ घालतात. आमची लेकरं चोरटी नाही आहेत. तुमच्यासारखे 10 जण या कॉलेजमधले शिक्षक असं प्राध्यापक सगळं आम्ही खाऊ पिऊ घालू. तुमच्या खानदारी ताकद आहे या शेतकरी वर्गात. आमच्या मुलीवर जो अन्याय झालाय तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या मुलीची एक घटना झाली, अशा भविष्यात 10 घटना होतील किंवा लाखो होतील तर ह्याला फक्त हे कॉलेजचं सिस्टम जबाबदार राहील. पोलीस प्रशासनाने नातेवाईकांना घेऊन बॉडी ही जबरदस्ती हातात घेतली आम्हाला असं वाटतंय. घेतली त्या चिठ्ठीवर मुलीने जे लिहिलेलं आहे सदरचे नाव लिहिलं, तिचं मी स्वतः आत्महत्या करत आहे, माझा कुणाशी काही एक संबंध नाही. तर हे टोटल घटना ही चुकीची आहे. तिने लिहिलेली चिठ्ठी आम्हाला मान्य नाही. आमच्या मुलीने 4 वाजता फोन केला होता नातेवाईकांना की मी व्यवस्थित आहे, मजेत आहे. तर आमची मुलगी 5-5:30ला आत्महत्या करतीच कशी? तर हा आमचा प्रश्न पोलीस प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे. उद्या PM साठी ज्यावेळेस आम्हाला आता मुलगी आमची PM साठी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आली आहे तर आम्ही सदर डेड बॉडी हातात घेणार नाही. ज्या महिलेंनी आमच्या मुलीवरती चोरीचा आळ लावला तर त्या महिलेला ताब्यात घ्या. हॉस्टेलचे जे प्रशासन मंडळ आहे तर त्यांना तुम्ही ताब्यात घ्या. आमच्या मुलीची कॉल डिटेल काढा. आमच्या मुलीची चूक असेल तर आम्ही मान्य करू. आमच्या मुलीची घटना आम्ही डोळ्यात पाहिली तर आम्ही हुबाट्या चिरणारी शेतकऱ्याची औलाद आहे. जर आमच्या मुलीला जर टॉर्चर केलेला असेल तर आम्ही हुबाट्या त्यांना चिरायची सुद्धा वाट पाहणार नाही. पोलीस प्रशासनाची आम्ही वाट सुद्धा पाहणार नाही. आमच्या हाती लागला तर आम्ही सोडणार नाही. नांगरा सगट कुचल्याची आमच्यात हिंमत आहे शेतकरी वर्गात. आम्हाला एवढीच विनंती आपल्याशी की शेतकऱ्याचा आणि शेतकऱ्याच्या मुलीला हा न्याय पोलीस प्रशासनाकडून योग्य रीतीने मिळाला पाहिजे. आम्ही डेड बॉडी हातात घेणार नाही. कुणी आलं काही आलं आमच्यावर किती दबाव टाकला आमच्यावर गुन्हे दाखल करा. आम्ही घेऊन आहे तसे जेलला जाऊन बसायला तयार आहेत, परंतु आम्ही न्याय मिळाल्याशिवाय डेड बॉडी हातात घेणार नाही.